मित्रांनो, बटन दाबल्याबरोबर दिवा लागतो आणि क्षणात सगळीकडे उजेड पडतो. हे किती सोपं आणि सहज वाटतं ना? पण लांब कुठेतरी नक्की काय घडतं ज्यामुळे ही वीज तुमच्यापर्यंत पोहोचते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण पाण्याचा मागोवा घेणार आहोत, जे एका औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून प्रवास करतं आणि वीज तयार करतं. मग हे पाणी सगळ्यात आधी जातं कुठे? हे पाणी बॉयलर नावाच्या यंत्रात जातं. पहा, आपण बॉयलरपासून सुरुवात करूया. पाणी हे बॉयलर नावाच्या धातूच्या एका मोठ्या टाकीत शिरतात आणि या बॉयलरच्या खाली कोळसा जाळला जातो. कोळशामध्ये रासायनिक ऊर्जा साठवलेली असते. जेव्हा तो जळतो तेव्हा या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतं, उष्णतेमध्ये होतं, बरोबर? हीच उष्णता ह्या पाण्याला दिली जाते आणि पाणी उकळू लागतं. पण हे पाणी घरातल्या किटलीतून बाहेर पडणाऱ्या साध्या वाफेसारखं नसतं. बॉयलरच्या आत ही वाफ खूप गरम होते आणि ती प्रचंड दाबाखाली सुद्धा असते. त्यामुळे हे पाणी जास्त वेळ पाणी रूपात राहत नाही. बॉयलरच्या आत त्याचं रूपांतर शक्तिशाली वाफेमध्ये होतं आणि ही वाफ इतर यंत्रांना फिरवण्यासाठी तयार असते. आता ही खूप ऊर्जा असलेली वाफ पुढच्या केंद्राकडे वेगाने धावते आणि ते पुढचं केंद्र म्हणजे टर्बाईन. ही उच्च तापमान, उच्च ऊर्जा आणि उच्च दाब असलेली वाफ टर्बाईनमध्ये जोराने शिरते. आपण जनरेटरच्या म्हणजे जनित्राच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे टर्बाईनला पंख्यासारखी अनेक वक्राकार पाती असतात आणि ह्यांची रचना खास वाफेच्या धक्क्याने फिरण्यासाठी केलेली असते. मग जेव्हा ही उच्च दाबाची वाफ या पात्यांवर आदळते तेव्हा ती त्यांना जोरात ढकलते आणि टर्बाईन हे अतिशय वेगाने फिरू लागतं. मग इथे नेमकं असं होतं की वाफेतली ऊर्जा वापरून गती निर्माण केली जाते. गतीच्या ऊर्जेमध्ये वाफेतली ऊर्जा रूपांतरित होते. ठीक आहे. मग आता हे फिरल्यामुळे, टर्बाईन फिरल्यामुळे वीज कशी काय निर्माण होते? चला बघूया. जेव्हा हे टर्बाईन फिरतं, ते टर्बाईन, फिरणारं टर्बाईन जोडलेलं असतं जनित्राला. ठीक आहे. तर वीज निर्माण होते या जनित्रामध्ये. आता हे जनित्र वीज तयार कसं करतं, त्यामागचं तत्त्व काय, हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही तो जनित्राचा व्हिडिओ नक्की पुन्हा बघा. पण आता इथे आपल्या या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे वळूया. आपण जे आत्ता टर्बाईन बघितलं ते एका फिरणाऱ्या अक्षाद्वारे जनरेटरला म्हणजे जनित्राला जोडलेलं असतं. हा तो फिरणारा दांडा. मग जेव्हा टर्बाईन फिरतं तेव्हा जनित्रसुद्धा फिरतं. आता या जनित्राच्या आत तारांचे वेटोळे असतात आणि शक्तिशाली चुंबकसुद्धा असतात. जेव्हा हे वेटोळे या चुंबकीय क्षेत्रांमध्ये फिरतात तेव्हा विद्युतधारा तयार होते. आता इथे लक्ष द्या, नक्की काय घडलंय. ऊर्जेचं टप्प्याटप्प्याने रूपांतर झालंय. कोळशातील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये झालं, बरोबर? आपण कोळसा जाळला, त्यानंतर ही औष्णिक ऊर्जा पाण्याला दिली आणि वाफेला गतिज ऊर्जा मिळाली. मग वाफेची गतिज ऊर्जा आपण टर्बाईनला दिली आणि टर्बाईनची गतिज ऊर्जा नंतर जनित्राने विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली. पण तुम्ही जरा विचार करा, टर्बाईनला फिरवून झाल्यानंतर त्या वाफेचं काय होतं? ती वाफ का नाहीशी होते की हवेत सोडून दिली जाते? तर या दोनपैकी काही होत नाही. आपण ती वाफ पुन्हा पाण्यामध्ये बदलतो. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आपण त्या वाफेचं पुन्हा पाणी करतो. पहा, ते आपण करतो संघनन यंत्राद्वारे, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये कंडेन्सर असं म्हणतात. टर्बाईनमधून बाहेर पडलेली ही वाफ संघनन यंत्रामध्ये येते. या वाफेचा दाब आणि तापमान आता कमी झालेलं असतं. पण ही वाफ आपल्याला वाया नसते घालवायची, म्हणून आपण तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर करतो, जेणेकरून ती पुन्हा वापरता येईल. तर या संघनन यंत्रामध्ये थंड पाणी आत सोडलं जातं. ह्या नळ्यांमधून हे थंड पाणी वाहत वाहत जातं आणि इथे ही वाफ या थंड पाण्याच्या नळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे वाफेचं द्रवरूप पाण्यामध्ये पुन्हा रूपांतर होतं. अशा प्रकारे आपली वाफ पुन्हा पाण्याचा थेंब बनते. आता वाफेचं पुन्हा पाणी करण्यासाठी आपल्याला तिची उष्णता काढून घ्यावी लागली, बरोबर? म्हणून काय होतं, या नळ्यांमधून जाणारं पाणी हळूहळू गरम होतं किंवा कोमट होतं. पण मग
इथे सतत पण मग इथे वाफेच्या पाण्यामध्ये रूपांतर करण्यासाठी सतत गार पाण्याचा पुरवठा असायला हवा. म्हणून मग इथे कोमट झालेलं जे पाणी असतं ते इकडे कूलिंग टॉवरमध्ये नेलं जातं आणि तिथे ते पुन्हा गार होतं आणि कूलिंग टॉवरमधून ते पुन्हा कंडेन्सर किंवा संगणन यंत्रामध्ये गार होऊन परत येतं. आता आपण याचं एक छोटंसं ॲनिमेशन बघूया. समजा इथे हे गार पाणी आत येतंय, त्याला आपण निळ्या रंगाने दाखवलं आहे. इथून खालून वर येता येता वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये करता करता या पाण्याचं तापमान हळूहळू वाढतं आणि ते कोमट होतं. हे कोमट पाणी बाहेर जातं आणि इथे कूलिंग टॉवरमध्ये अतिरिक्त उष्णता कूलिंग टॉवरमधून बाहेर सोडून दिली जाते आणि हे पाणी कोमटचं परत गार होतं. आणि मग हीच प्रक्रिया पुन्हा 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 चालू राहते. हे गार पाणी पुन्हा इथे येतं, पुन्हा या नळ्यांमध्ये गार पाणी शिरतं आणि कोमट झालेलं पाणी पुन्हा पुढे कूलिंग टॉवरकडे पाठवलं जातं आणि अशा प्रकारे हे चक्र सतत चालू राहतं. आता आपण या संपूर्ण वीज केंद्राकडे मोठ्या चित्राच्या स्वरूपात बघूया. मग सगळ्यात पहिले पाणी बॉयलरमध्ये जातं आणि त्याची वाफ होते. बॉयलरच्या आत जळणाऱ्या कोळशाची उष्णता पाण्याला मिळते. तापमान वाढल्यामुळे पाण्याचं रूपांतर उच्च दाबाच्या वाफेमध्ये होतं आणि ही वाफ टर्बाईनकडे जाऊन ते फिरवण्यासाठी सज्ज होते. तर ही वेगाने वाहणारी वाफ टर्बाईनच्या पात्यांना वेगाने फिरवते आणि मग हे फिरणारं टर्बाईन जनित्राला फिरवतं आणि मग वीज निर्मिती होते. ठीक आहे, ही वीज आपल्याला आता वापरता येते. नंतर ही वाफ संगणन यंत्राकडे येते आणि त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं. नंतर हेच पाणी पुढे पंपाने बॉयलरकडे पाठवलं जातं आणि मग पुन्हा पुन्हा हेच चक्र सतत सुरू ठेवता येतं. उष्णतेची हालचाल होते, हालचालीची वीज होते आणि हेच पुन्हा पुन्हा प्रत्येक सेकंदाला घडत राहतं. आहे ना मजेदार? पण औष्णिक विद्युत केंद्राच्या काही समस्यासुद्धा आहेत. कोळसा जाळल्यामुळे होणारं हवेचं प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा कोळसा जाळला जातो तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि इतर घातक वायू बाहेर पडतात. हे वायू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. कोळसा जाळल्यामुळे हवेत राखेचे आणि काजळीचे छोटे कणसुद्धा सोडले जातात आणि या लहान कणांमुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. आणखी एक समस्या म्हणजे कोळशाचे साठे हे पृथ्वीवर मर्यादितच आहेत. कोळसा काही अमर्याद नाही. भविष्यात त्याची कमतरता भासेल. त्यामुळे जरी औष्णिक विद्युत केंद्र वीज निर्माण करत असले तरी ती आपल्यासमोर काही आव्हानेसुद्धा उभी करतात आणि या आव्हानांचा आपण नक्की विचार करायला हवा.